अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील। ही भाषा तुम्हाला एखाद्या गुंडाची वाटत असेल, पण नाही। हे आहेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी गावगुंडाप्रमाणे थेट संजय राऊतांची जीभ हसडण्याची भाषा करून महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेचा घसरलेला स्तर दाखवलाय। मात्र या वादाची सुरुवात झालीये ती भारत-पाक मॅचमुळे। अजित पवारांवर टीका करताना राऊतांचा तोल सुटला। मॅच बघणार आहेत आज तुम्ही? भारत पाकिस्तान मॅच मला जमणार नाही। माझा 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे। नंतर मॅच आहे। अरे 9-10 वाजेपर्यंत मॅच संपते। बघू आता तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेल। अहो तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे, कळलं? जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे, कळलं? अजित पवार ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता। त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असता ना त्याच्यातला, तरी तुम्ही बोलला नसता। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, मात्र त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट अर्धा पाकड्या म्हणत संजय राऊतांची जीभ घसरली। आता राऊतांवर टीका करण्यासाठी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी तर थेट कळसच गाठला आणि संजय राऊतांची जीभ हसडण्याचीच भाषा केली। संजय राऊतचं रक्त तपासण्याची आवश्यकता आहे, तसे आमच्याकडे रिपोर्ट आहेत त्यांचे। जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला, बाकीचं काय त्यांना करायचं आहे, भोंगा कसा वाजवायचा आहे, कोणावर तरी वाजवावाच लागतो त्यांना, ती चाकरीच आहे त्याची, ती करावी त्यांनी। पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील। खरं तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, SM जोशी, प्रक्रिया अत्रे यांच्या राजकीय सुसंस्कृतपणाचा इतिहास आहे। मात्र गेल्या काही वर्षात कमरेखालची भाषा वापरून राजकारणातला टीकेचा स्तर खालावत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता म्हणीप्रमाणे आमदार खासदारांकडे बघून कार्यकर्ते तसंच वागत असतात। त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्राला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा सांगणारे अजित पवार आपल्या आमदाराला समज देणार का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।